गाजात नाच रघुनाथ. माग अंगावर मला नुसतं आवर अंगावर राहिला. हट चालू आहे अरे होतो का माग होय. आता आमची गाडी पाहिली इकडे दुसरीकडे आलेलं घर सोडून निघ. आणि बोकड्याची बी भाजी आणलेली आहे, बकराचं मटण, 3 आयटम आज आपल्या घरी. कंटक्की, चिकन आणि बोकड्याची भाजी. हे कशाचे चिकन आहे बोकड्याचे. इकडं चाललंय कंटक्की तळायचं काम. नमस्कार मित्रांनो, सर्वांना गुड मॉर्निंग. आज आपल्या दिवसाची सुरुवात वारातून झाली आहे. बघू शकता सगळीकडे पक्ष्यांचाच आवाज आहे. निसर्गरम्य वातावरण, सगळीकडे हिरवगार. आभाळ तर आलेलंच आहे. शेतकऱ्यांचे असे काम झालेले आहे, खुरपणी व खरणी. आता परत 8-15 दिवसानंतर खुरपणी करावी लागेल. गाव कसं दिसतं बघा लांबून. काहींचे छोटे घर, काहीचे RCC, काहीचे पत्रांचे. मित्रांनो बघू शकता हा आपल्या गल्लीचा माहोल. सकाळी सकाळी एकदम शांत आहे. फॅमिली आपल्या गावामध्ये आता खाई आलेली. असवर खेळगमदी काय वाजात गाजात नाच रघुनाथ. अगस्ती सोन्यात बाशिंग अग लग्न देवत लागत लागत आशियाई लखाबाई तुझं पठण माय रे. जगते पातळ आणि त्याला नातल आहे रे आहे रे. आवर बरोबर, एक नंबर भारी. रघुनाथला नाही करे त्याला तर मित्रांनो आज सिटीमध्ये जायचं आहे संभाजीनगरला. त्याच्यामुळं आता जातो. आता लखाई आपल्याच घरी येणार आहे, पण ते काही रेकॉर्ड करता येणार नाही, त्याला टाईम लागेल. तर तुम्ही जाऊन आमचा टिट्या माग होय एकदम छोटा पिल्लू होता, 1-1.5 महिन्यात आणला होता मी. अरे बस ना किती लाड माग मग अंगावर मला नुसतं आवर अंगावर राहिला. हट चालू आहे अरे होतो का माग होय. आता आमची गाडी पाहिली इकडे दुसरीकडे आलेलं घर सोडून निघ. तुला हाणतो मी. आता आमच्या पुढे आलाय, पळू राहिलाय, मजा करू राहिला, मग अंगावर उडू लागला. इकडे लहानपणी आणला होता ती एवढं घर सोडून इकडं आला. आज काय दिवशी नव्हतं, रोडावर होता, माझी गाडी पाहिली, माझ्या मागच लागला. ते राहत नाही ना तुमच्या इथंच राहतय. आवाज द्यायच नो त्याला मागाच्या वर आलं. हे चाललाय आता यांच्या घर राहतय. आपल्या गाडी पाहून आलं जुनं मला घे लय जीव लावलं, त्याला खाऊ पिऊ लय घातलं. तिथं काय करायचं ते गावामध्ये कोणाच्या घरापाशी आगायचं तिथं पाहिलं तिथं, त्याच्यामुळं इकडं दिलं. आलो घाटी हॉस्पिटल, चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर.
घाटीचा आउटसाईडचा एरिया, पार्किंग एरिया म्हणता येईल याला. आणि घाटी खूप मोठी चिखलांची. हे जालना हायवे आणि याच्या पाठीमागच पलीकडून विमानतळ आहे. घाटी एकदम क्लीन आहे. काही जास्त गर्दी नाही, कामधंद्याचे दिवस आहे, खेड्यापाड्याचे बी लोक कमी. मोठी घाटी पण कसं आहे प्रत्यक्षात एकदम शांत आहे आणि क्लीन पण आहे. रोजच्या रोज स्वच्छता, साफसफाई तुम्ही बघू शकता कशी क्लीन आहे एकदम. फायर सेफ्टी सगळं आहे, एड्स प्रतिबंधक सगळे ऑफिस कार्यालय आहेत. इथं ब्लड रिपोर्ट भेटतात आणि इकडे बघू शकता आम्ही आलो होतो तेव्हा काहीच गर्दी नव्हती, पण आमचं चेकअप त्यावेळेस झालेलं नव्हतं. आता हे सोनोग्राफी कक्ष आहे इकडे, बघू शकता तुम्ही गर्दी किती प्रमाणात झालेली आहे. मित्रांनो आम्ही आलो होतो तेव्हा किती गर्दी होती, आता कशी धावपळ चालू आहे मेक्कार. होतो आम्ही आरतीच्या मामाच्या घरी. ये गोल्या सांग बोल काहीतरी, लाजू राहिलाय. आरती त्यांचं चाललं जेवायचं काम. बोल ना गोल्या, बिट्ट्याला सांग काय म्हणत, सांग पटकन. बघा गोल्याची टॉय खेळायची, बोलत मी जे बोललो तेच बोलत ती. गोल्या गोल्या लाजू लागलाय. हे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, हे चिते पिंपळगाव आहे आणि चिते पिंपळगावचं पॉवर हाऊस आहे, पॉवर स्टेशन. इथून आपल्या सर्कलला सगळीकडे लाईट सप्लाय होतो. तुम्ही बघू शकता किती मोठं आहे, भरपूर असं मोठं पॉवर सप्लाय आहे. पॉवर स्टेशन आहे, पॉवर हाऊस. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही सगळे बघू शकता किती मोठं आहे आणि किती भारी दिसतंय, आणि डेंजर पण भरपूर आहे ते. मित्रांनो संभाजीनगरवरून आल्यानंतर मम्मीला घेऊन पिंपरीला आलो. तिचं बस असतं ना, बस पासचं कार्ड बनायचं होतं. हा पिंपरी करमाड रस्ता जाणार, हा पिंपरीमधून तिकडून येतो रस्ता, हा रस्ता करमाडला जातो. आणि हा दिसतो आपला सरकारी डोर दवाखाना आहे पिंपरी राजाचा. आणि इकडं मम्मी थांबली बस एस टीचं कार्ड तयार करून घेण्यासाठी. तर मित्रांनो आता संध्याकाळ होते, संध्याकाळचे किती वाजलेत, 6:41 टाईम झालेला आहे. पाऊस चालू आहे अशा प्रकारे, पाणी पण असं तुंबलंय वरती आणि गावचा सगळा माहोल एकदम शांत आहे. चिमणी दिसते का तुम्हाला? ह्या 2 चिमण्या उडत असं हे गेली खाली. आता चला, तर आज आडूळचा बाजार पण होता आणि सिटीत पण गेलो छत्रपती संभाजीनगरला. ते वरून पाणी आपलं असं पडतंय खाली, इथं बायपास होत आहे. आपण पावसाच्या पाण्याचा पुरेपूर सदुपयोग करतो. हे पाणी आपण ऑदर यूजसाठी घेत असतो. आज पिंपरीला गेलो होतो, तिकडून 1 किलो चिकन आणलं होतं. आपली मांजर आहे घरात आपल्याच. तर आज मम्मी बाजारला पण गेली परत, तिथून येऊन आडूळच्या. त्यानंतर आपण पिंपरीवर गेल्यानंतर चिकन आणलं आणि कंटक्की मसाला आणला. आज आपल्या घरी कंटक्की बनलेली आहे. कंटक्की प्लस चिकनची भाजी आणि बोकड्याची बी भाजी आणलेली आहे, बकराचं मटण. 3 आयटम आज आपल्या घरी, कंटक्की, चिकन
आणि बोकड्याची भाजी. भावांना बहिणी पाहून घ्या. हे कशाचे चिकन आहे बोकड्याचे. बोकड्याचा रस्सा. इकडं चाललंय कंटकी तळायचं काम. ते तिच्या मामाच्या इथे आहे. तर मम्मी आज स्वयंपाक करत आहे. कंटकी इथे बनवते, देते पप्पाला वाढून. आता गॅस आज खराबच झाला आहे, नाही तर आरती रोज पुसून घेते. आज पण पुसून घेऊ आता सगळा स्वयंपाक पाणी झाल्यावर. आणि बनवलेलं आहे बाजरीच्या भाकरी स्पेशल. रोजच्या रोज गॅस पुसून घेतो आपण. बघू शकता कांदा, लिंबू आणि बाजरीच्या भाकरी आणि मटण, विषयच वेगळा.